शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळतात आमच्या सगळं. जे की कोण ओबीसीचे समजता आमच्या उरावर सोडिता जा तिकडे बघा मी काय करायचं. सत्तेत गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडे? तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस का भेटते? आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमच्या गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ देऊ नका. उद्धव ठाकरे बारा म्हणायची. शिंदे साहेब, मराठ्यांसोबत डबल गेम लय महागात पडणार. बावनकुळे, फडणवीस आणि शिंदेंवर मनोज जरांगे पाटील यांनी थेट हल्लाबोल करत सरकारलाच मोठा इशारा दिलाय. नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमध्ये. महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या प्रकरणानं पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. मराठवाड्यातील 4 नगरसेवकांची पदं रद्द झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर गंभीर आरोप केलेत. अंतरवाली सराटी येथे पदं रद्द झालेल्या मराठा लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते तुटून पडले. जरांगे म्हणाले, शिंदे साहेब विरोधात जातील असं कधी वाटलं नव्हतं, पण त्यांच्या नेत्यांच्या कॉलेजमध्ये मराठा आरक्षणाविरोधात बैठका होतात. मराठ्यांच्या विरोधात गर्दी जमवली जाते ही अपेक्षा नव्हती. मराठा लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळे आहेत. मंत्र्यांचा आदेश आला की अधिकारी थरथर कापतात. मराठ्यांचं वाटोळं करायचं काम सुरू आहे. फक्त बावनकुळेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही जरांगेंनी थेट लक्ष केलं. फडणवीस यांनी सांगितल्याशिवाय असा निर्णय होऊच शकत नाही. हे एकट्या बावनकुळेंचं काम नाही, सरकारच यामागे आहे असा आरोप त्यांनी केलाय. इतकंच नाही तर 29 ऑगस्टला मुंबईत मोठं आंदोलन करण्याचा इशाराही जरांगेंनी दिलाय. सरकारला गुडघ्यावर आणायचंय असं पाटील म्हणालेत. कशाने रद्द केले? तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब. अध्यक्ष कोणाचा आहे? शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा. किती गैरसमज पसरवला राज्यात तुम्ही येऊ. मला आयुष्यातही शिंदे साहेबांवरती संशय येत नव्हता. आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उदय सामंत साहेबांसोबत सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, की तुम्ही घात करता हॉस्पिटलला मुंबईत. खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा. शिरसाट यांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजात वाटलं होईल बरं का. आणि विलास घुमरे सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच. हेच विषय तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही. तुम्हाला काही करू शकत नाही. जा तिकडे बघा मी काय करायचं ती. सत्तेत गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडे? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येते? कस काय येते? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय येऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजित दादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपल्या मराठ्यांचे अजित दादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटेल हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळतात आमच्या सगळं. जे की कोण ओबीसीचे समजता आमच्या उरावर सोडिता. आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमच्या आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमचा इतका कधीच तळतळलेला नाही. मी जेव्हाची आग होती आमची मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठा तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस का भेटते? जे स्वतःला स्वयं घोषित त्यांनी ते समजी तिकडून तिकडून जमा झालेत त्या पुरेच्या टोळीवाल्या सगळं नादी लागून तुमच्याच ऑफिसला कसं काय येते? हे 2 कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज संभाजीनगरला तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगणं होतं एकनाथ शिंदे साहेब. एकूण मी पण लागतो ना, एकूण अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला तिथं बैठका होत्यात.
आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं 20 तारीख आहे शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं, मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असं छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांना तेवढा खस्ता खाल्ल्या तुमच्या लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमच्या गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका. उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ते उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ. हे फडणवीस आणखीन लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित मग तुम्ही 52 कोळ्याच्या हाताने आमच्या पाठवून करता आणि तुम्ही एक 52 कोळ्या संपले. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या 52 कोळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या 52 कोळ्याला जर एवढे पावर दिले ना, प्रमाणपत्र मराठीच रद्द करायचे, ते तुमच्या 52 कोळ्यासाठी 25-30 तर सहज वर्गडीन मी. दरम्यान जरांगे पाटील यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह स्पष्ट दिसत असून 29 ऑगस्टच्या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.